तर खरात प्रकरणानं महाराष्ट्राची बदनामी होतीये असं नाना पटोले म्हणाले। एप्स्टीनला मारलं तसंच खरातलाही मारतील असंही पटोले म्हणाले। तर दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे। मागच्या वेळेस सांगितलं की विधानसभेतही सांगितलं की खरातला त्याच्याकडून सगळी माहिती घेऊन याला शेवटी जसं एप्स्टीनला मारलं तसं याला पण मारतील असं आम्ही आरोप केलेला आहे। ती वस्तुस्थिती पुढे आपल्या लक्षात येणार। पण या खरात प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समाविष्ट आहेत। त्याची पत्र सुद्धा आम्ही आता मुख्यमंत्र्याला देणार आहोत त्याच्यात। आणि या चारही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायची आम्ही मागणी करू, कारण की खरात प्रकरणात नुसता खरातच दोषी आहे असं नाही। 4 मंत्र्यांची नावं आहेत, त्याच्यात त्यांचा सहभाग असेल तर नाना पटोलेंनी ते नावं मुख्यमंत्र्यांकडे द्यावीत किंवा जाहीर करावीत। निश्चित त्याची चौकशी केली जाईल, परंतु अंदाजपंचे ठोक ताळ्यावर नावं सांगणं आणि प्रत्यक्षात गुन्ह्यात सहभाग असणं हा भाग वेगळा आहे। म्हणून त्यांनी हे प्रेसच्या समोर सांगण्यापेक्षा मुख्यमंत्र्याला नावं द्यावीत आणि प्रेस समोर जर सांगायचंच असेल तर ते नावं उघडही करावीत। महत्त्वाची बातमी समोर येते। दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शंका आहे। गुप्तचर यंत्रणांकडून धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे। पाकिस्तानी मॉड्यूलच्या अटकेनंतर हा अलर्ट जारी करण्यात आलाय। दिल्लीत आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर हा अलर्ट जारी करण्यात आला असून संवेदनशील आणि गर्दीच्या भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणांना दहशतवादी लक्ष्य करू शकतात असा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला असून दिल्ली पोलिसांनी संवेदनशील आणि गर्दीच्या भागात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे। या सतर्कतेनंतर शहरात विविध मोक्याच्या ठिकाणी सखोल तपासणी मोहीम देखील राबवण्यात आली आहे। दिल्ली भाजप प्रदेश कार्यालय आणि भाजप राष्ट्रीय मुख्यालयाबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आलेली असून पोलिसांनी तपासणी करून अतिरिक्त बॅरिकेड्स लावलेत। हिमंता बिस्वा शर्मा पुन्हा आसामचे मुख्यमंत्री बनणार। हिमंता बिस्वा शर्मांची भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली आहे। 12 मे रोजी आसामचे मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतील। शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत। तर रुपाली चाकणकरांची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी, अरुणा साबळेंकडून ही मागणी करण्यात आली आहे। महिला आयोगावर संवेदनशील व्यक्तीची नियुक्ती करा असं वक्तव्य ज्येष्ठ साहित्यिक अरुणा साबळेंनी केलंय। ला चौकशीसाठी बोलवलं ही खरं म्हणजे अभिनंदनीय बाब आहे। फक्त तिथे मात्र निष्पक्ष पद्धतीनं ती चौकशी व्हायला हवी। कुठल्याही प्रकारचं राजकारण तिथे यायला नको, कारण आपल्याकडे वरिष्ठ नेते सारखं म्हणत असतात की या विषयात राजकारण आणू नका, त्या विषयात राजकारण आणू नका। आणि आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना त्यावेळी त्या प्रकरणाकडे पाहताना असं वाटतं की अरे असं कसं शिक्षा झाली नाही, अरे असं कसं इथेही राजकारण आलं, मोठमोठे गुन्हे होऊन लोक सुटतात कसे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।